कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मेडिसिन्स घेतल्या होत्या मी मेडिकलमधून आणि त्या खाल्ल्या. तब्येत थोडीशी डाऊन वाटत होती पण लेडीजला घरच्या कामांपासून कुठे ब्रेक मिळतो. सकाळी ना स्वयंपाक करून घेतला, त्यानंतर कपडे वगैरे धुतलेले होते ते वाळत घातले. त्यानंतर दीदीच्या घरी जायचं होतं कारण त्यांच्या घरामध्ये सिद्धनाथाचे घट बसलेले आहेत आणि ते घरामध्ये नव्हते तर त्यांच्या दिव्याला तेल घालायचं होतं. दिवा त्यांनी लावून गेले होते 2 दिवसापूर्वी बाहेर, तर तो चालूच होता. दिव्याला तेल वगैरे घातलं, त्यानंतर पाया पडून निघाले पुन्हा मी माझ्या घरी येण्यासाठी आणि एवढी जास्त तब्येत खराब झाली ना की मी डायरेक्ट झोपूनच घेतलं. संध्याकाळी हे आल्यावरच डायरेक्ट त्यांनी मला उठवलं. पण एकीकडे आईंनी एवढं सारं काम करून ठेवलेलं ना, गावाहून तांदूळ वगैरे आणलेले ते निवडून ठेवलेले आणि त्या होत्या, त्यामुळेच एवढी बिंदास मी झोपू पण शकले खरं. नाहीतर एकटी असल्यावरती कुठे मला झोपायला भेटलं असतं. मग सगळ्यांनी मस्तपैकी बसून चहा शंकरपाळीचा इव्हनिंगचा स्नॅक केला. आईंना मी भोपळीची भाजी चिरून दिली आणि मग मी दवाखान्यात गेले. त्या भोपळीची भाजी करणार होत्या. याची रेसिपी मी तुम्हाला उद्या शेअर करेल. दवाखान्यातून घरी आलं तर वाटलं की शुभ नाराज होऊन बसला असेल, पण कसलं काय, एवढे सगळे लोक घरात असल्यामुळे तोही मस्त खुश होता आणि खूप दिवसांनंतर असं आयतं जेवण मिळणार होतं, तेही आजारी पडल्यानंतर